नमस्कार. चला तर आज 26 मार्च 2026च्या काही खास घडामोडींवर नजर टाकूया. बघूया की जगभरात आणि आपल्या देशात प्रगती, नवनवीन शोध आणि बदल यांची गोष्ट कशी विणली जात आहे. आजच्या विश्लेषणात आपण या 5 महत्त्वाच्या टप्प्यांतून जाणार आहोत. आपण सुरुवात करूया जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडतंय याने आणि मग हळूहळू भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रमुख चालकांपर्यंत पोहोचू. चला सुरू करूया. तर आपल्या पहिल्या भागात आपण थेट विमान वाहतूक क्षेत्राकडे वळूया. बघूया जागतिक पातळीवर काय चाललंय आणि तिथे भारत नेमका कुठे आहे. ओके, तर 2026मध्ये विमान वाहतूक क्षेत्रातले टॉपर्स कोण आहेत? बघा, कतार एअरवेजला सर्वोत्कृष्ट फुल सर्व्हिस एअरलाईनचा मान मिळालाय. सुरक्षिततेच्या बाबतीत एतिहाद एअरवेज पुढे आहे. आणि नेहमीप्रमाणे सिंगापूरचं चांगी विमानतळ जगातलं नंबर 1 विमानतळ ठरलं आहे. आणि यात आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. जागतिक स्तरावर भारताची उपस्थिती खूपच दमदार आहे. जगातील सर्वोत्तम 100 विमानतळांच्या यादीत आपली 4 विमानतळं आहेत: दिल्ली, हैदराबाद, गोवा आणि मुंबई. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. चला आता जगावरून आपलं लक्ष भारताकडे वळूया. इथे आपल्या देशात पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाच्या बाबतीत काय महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत ते पाहू. 100 हा आकडा काय सांगतो? हा आकडा आहे सुधारित उडान योजनेअंतर्गत बनवल्या जाणाऱ्या नवीन विमानतळांचा. या एका आकड्यावरूनच या योजनेची भव्यता लक्षात येते, नाही का? तर ही सुधारित उडान योजना आहे तरी काय? याचं मुख्य ध्येय आहे देशाच्या कानाकोपऱ्यात हवाई वाहतूक पोहोचवणं. यासाठी तब्बल 28,840 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आणि यात फक्त 100 नवीन विमानतळं नाहीत, तर 200 हेलिपॅडही बनवले जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वदेशी HAL ध्रुव आणि डॉर्नियर विमानांना प्रोत्साहन देण्यावर खास भर दिला जाणार आहे. आता बघा पायाभूत सुविधांच्या कामाला कसा वेग आलाय. नवीन स्टील गर्डर्स पोर्टलमुळे जिथे आधी रेल्वे, रस्ते, पुलांच्या मंजुरीला तब्बल 1 वर्ष लागायचं, तिथे आता हेच काम फक्त 3 ते 4 महिन्यांत होतंय. म्हणजे कामाचा वेग कितीतरी पटीने वाढला आहे. बरं, फक्त रस्ते आणि पोलच नाही, तर भारत पर्यावरणाबद्दलही तितकाच गंभीर आहे. देशाने हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काही खूप मोठी उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. यातलं पहिलं मोठं लक्ष्य आहे 47%. म्हणजे 2005च्या तुलनेत उत्सर्जन तीव्रता 47% कमी करण्याचं हे लक्ष्य आहे. दुसरं लक्ष्य आहे 60%. याचा अर्थ देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेपैकी 60% वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून म्हणजे सौर किंवा पवन ऊर्जेसारख्या स्रोतांमधून मिळवली जाईल. हा एक प्रचंड मोठा बदल आहे. आणि तिसरं तितकंच महत्त्वाचं लक्ष, जवळपास 4 अब्ज टन म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी एक प्रचंड मोठी कार्बन सिंक तयार करायची आहे. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर वनीकरण करायचं आहे. चला आता पुढच्या विभागात जाऊया. इथे आपण अशा काही नवनवीन शोधांबद्दल बोलणार आहोत जी आपलं भविष्य घडवत आहेत, अगदी अंतराळापासून ते थेट DNA पर्यंत. तर ही आहे आकाश 300 नावाची एक खास मशीन, एक हायटेक 3D प्रिंटर जो आता इस्रोकडे आहे. याच्या मदतीने रॉकेट आणि उपग्रहांचे सुटे भाग खूपच जलद गतीने बनवता येणार आहेत. म्हणजेच आपल्या अंतराळ मोहिमांना आणखी गती मिळणार आहे. 5 फक्त एक आकडा, पण यामागे एक खूप मोठी वैज्ञानिक क्रांती आहे. ही संख्या आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जन्मलेल्या साहिवाल जातीच्या 5 वासरांची. तर मग हे OPU IVF-ET तंत्रज्ञान नक्की आहे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे जनावरांसाठीचे एक ॲडव्हान्स प्रजनन तंत्रज्ञान आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे आपल्या साहिवालसारख्या उत्तम देशी गायींच्या जातींचं संवर्धन करणं आणि त्यांची संख्या वाढवणं खूप सोपं झालंय. हे कृषी क्षेत्रासाठी एक मोठं यश आहे. आता आपण त्या गोष्टींकडे येऊया ज्यांचा थेट आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. बघूया सरकारी योजना आणि धोरणांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय बदल होत आहेत. तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. पंतप्रधान इंटर्नशिप योजनेत एक मोठा बदल झालाय. आधी जे मासिक मानधन 5,000 रुपये होतं ते आता थेट 9,000 रुपये करण्यात आलं आहे. हा एक चांगला फायदा आहे. इतकंच नाही तर इतरही अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. विमानतळावर ई-गेटमुळे इमिग्रेशनची प्रक्रिया आता फक्त 30 सेकंदात पूर्ण होतीये. पेन्शनशी संबंधित सेवा आता 22 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. आणि हो, ISI मार्क देणाऱ्या BIS कायद्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या वस्तूंच्या गुणवत्तेची खात्री मिळते. आणि आता आपण आपल्या शेवटच्या विभागाकडे आलो आहोत. यात आपण देशाची अर्थव्यवस्था आणि महत्त्वाच्या पदांवर आलेल्या नवीन नेतृत्वाबद्दल बोलणार आहोत. हा आकडा बघा, 18,864 कोटी रुपये.
ही आहे आपल्या देशाच्या क्रीडा उद्योगाची 2025 मधील अंदाजित किंमत. यावरून या क्षेत्राचं आर्थिक महत्त्व किती मोठं आहे हे आपल्या लक्षात येतं. पण या क्रीडा अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा कोणाचा आहे? तर तो आहे क्रिकेटचा. या उद्योगात तब्बल 89% वाटा एकट्या क्रिकेटचा आहे आणि उरलेल्या 11% बाकीचे सर्व खेळ येतात. आणि शेवटी काही महत्त्वाच्या नियुक्त्यांवर एक नजर टाकूया. किरण मणी आता ओपन एआयचे आशिया पॅसिफिक प्रमुख असतील, के.व्ही. रमणमूर्ती सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून काम पाहतील, तर पुनीत गुप्ता DNPAचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व करतील. ही सर्व मंडळे आपापल्या क्षेत्रात खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तर या सगळ्या घडामोडी पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच. भारत ज्या वेगाने प्रगती करतोय, नवनवीन गोष्टी घडवतोय, हे सगळं पाहता 2030 सालापर्यंत यापैकी नेमके कोणते बदल आपल्या रोजच्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव टाकतील? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.